कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो आहे का की नाही म्हणजे घरचं दागिनं देणं खरंच गरजेचं आहे का हो? होय, आपण पैसे हरवले ना मग आपल्याला द्यायला लागणार। दागिने नंतर बनवता येतील की, पण एकदा गेलेला विश्वास परत मिळवता येणार नाही। चल चल रे। सूर्या, हे सूर्या। नाना नाना सूर्या, हे घे। नाही म्हणू नकोस। अरे पोरीच्या लग्नात विघ्न आणायचं पाप केलं आम्ही। माफ कर बाबा। अहो नाना काय करताय? नाना हे घेतलं तर पाप लागल हवं मला। मला सांगा, हे पैसे माझ्याकडनं गेलं असतं तर काय केलं असतं? ते तुझ्याकडनं गेलं असतं तर बघितलं असतं, पण आता आमच्याकडनं गेल्यात ना पैसे, आणि पैसे तर मग उभे करावेच लागतील ना। आणि सूर्या, हे तर तुझ्या मेहनतीचे पैसे होते, त्यामुळे शपथ आहे तुला, हे पैसे घे। अरे बाबा, पैसे कमी होतं म्हणून दागिने बी दिलेत तुला। नाना हे पैसे आणि दागिने देऊन ना खरंच तुम्ही मला लाजवताय बरं का। हो, मान्य मला दत्तूकडनं चूक झाली, पण त्यानं काय मुद्दामून केलं का सांगा बरं? नाही ना। हे बघा, झालं ते झालं, वेळ चुकीची होती असं समजून सोडून दे। हे जर नाही घेऊ शकत हे मी पैसे। हो दादा, पण ती रक्कम काही कमी नव्हती ना। राजू, जवळच्या माणसांपेक्षा ना पैसा मोठा नसतो, हे लक्षात ठेव। अरे हो दादा, कळतंय मला, पण नानांनी पैसे दिल्यानं धनु दीदीचं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तिला झालेलं दुःख भरून निघणार आहे का? सांगा ना नाना तुम्ही। राजू, तू कोणाला प्रश्न विचारतेस कळतंय तुला? बोलतोय ना मी। सूर्या, अरे ते काही चुकीचं बोलत नाहीये। नाना, अख्खं गाव आम्हाला वाईट टाकायला निघालं होतं, तेव्हा ज्या एक दोन लोकांनी आम्हाला आदर दिला होता ना, त्यापैकी तुम्ही एक होता। अहो सक्क काका ते आम्हाला सोडून गेलं, पण तुम्ही आमच्या पाठीशी कायम राहिला। नाना, तुम्ही माझ्या वडिलांसारखं आहे। ह्याचं पैसे देऊन ना मला माझ्याच नजरेत नका खाली पाडू तुम्ही। बघा, माझा खरंच कोणावर राग नाहीये, आणि जे झालं ते चांगलंच झालंय। ते पैसे गेलं नसतं तर आज माझी बहीण त्या नालायक माणसांच्या घरात गेली असती। हो नाना, बरोबर बोलतोय दादा। नाही पुरी, हे दत्तू तुझा गुन्हेगार आहे। दत्तू, माफी माग धनुची। नाना, अहो मला सांगा, जिम काय स्वतःहून आला होता का आमच्याकडं मला पैसे ठेवायला द्या म्हणून? नाही ना व, उलट दादाने स्वतःहून विश्वासाने दिले होते। का दिले बरं? कारण आम्ही तुम्हा सगळ्यांना आमच्या घरातलं मानतो म्हणून। आणि दादाने नेहमी आम्हाला शिकवलंय, घरच्या माणसांना एकदा का चूक कळली की त्यांना शिक्षा नसते द्यायची, उलट त्यांना मोठ्या मनानं माफ करायचं असतं। त्यामुळं माझ्या मनात जिम बद्दल काय बी राग नाही। बघितलंस, ही खरी सूर्याची श्रीमंती। पैसे देऊन सगळं विकत घेता येईल, पण संस्कार नाही। आणि हे संस्कार सूर्याने पोरीसने दिलेत। सूर्या, तुझ्यासमोर पैसा क्षुल्लक आहे,
तुझ्यासाठी जीव बी द्यायला लागला ना तरी मी मागं पुढं बघणार नाही. जीव नका देऊ नाना. जीव देण्यापेक्षा ना आमच्या सगळ्यांवर कायम असा जीव लावत राहा. तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी सगळं आहे. ते कायम असू दे आमच्या पाठीशी, बाकी काय नको. या पैशाला तुमच्या प्रेमाची सर नाही हो नाना. तू झालं गेलं गंगेला मिळालं. मनात काय ठेवू नको. काय देवाच्या मनात आहे ना ह्याच्यापेक्षा काहीतरी भारी असेल बघ. टेन्शन नको घेऊ. सुटे, तुला कधी बी गरज लागली तर मला हाक मार. अख्खं गाव जरी तुझ्या विरोधात उभं राहिलं ना तरी हा मेजर नाना तुझ्या पाठीशी कायम उभा राहील. उषा, दत्तू, चल. काळजी घे. ए, काय झालं शांत बसायला? जेवायचं नाही का? आज धनुच्या आवडीचं केलंय. ती जर गेली ना आतमध्ये आपण सगळे उपाशी. बस. दादा बरं तुम्ही बसा सगळे, मी आणि राजू वाढायला घेतो. चल. अक्का हो काय करताय हे? करपली की चपाती? अक्का अक्का नका की रडू. हे बघा धनुच्या बाबतीत जे काय झालं त्याच्यामुळं तुम्हाला इतकं वाईट वाटणं साहजिकच आहे. पण जे झालं ते चांगलंच झालं की हो. अगं चांगलं झालं तरी मी देव अशी का परीक्षा घेतोय माझ्या सूर्याची? त्याच्या वाट्याला सतत काही ना काही आहेच. होय, पण ह्या त्रासाची झळ कमी होण्यासाठी देव चांगलं बी करतोय. आता हेच बघा की अहो सूर्याच्या आयुष्यात आपली तुळजा दिली या देवानं आणि आता तेजूची बी सुटका झाली. मग ही समजा चांगलंच घडतंय का नाही? तेजूची तरी अजून पूर्णपणानं सुटका कुठं झाली आहे सगळ्यातनं? तेजूला विचारायला पाहिजे तिनं काय ठरवलंय ते. लवकरात लवकर सूर्याशी बोलून एखादा चांगला वकील गाठायला पाहिजे तिनं. वय वय बरोबर आहे अक्का तुमचं. तेजूने जर असा येळ वाया घालवला ना तर समजा अवघड होऊन बसेल. मालक सूर्याला म्हणून कवाच तेजूला इकडे घेऊन येतील. तेजूला या घरात परत आणण्यासाठी मालक कुठल्या बी थराला जातील. होय, त्याच्या आधी आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. ते काय नाही, उद्याच तेजूशी बोलायला पाहिजे आपल्याला. जेवण होणार का आज? वय वय हा झालं. तुम्ही लाटून द्या, मी भाजून घेते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.